शाळा सोनाळे या ठिकाणी मतदान प्रक्रिया जोराने संपन्न होत आहे। या ठिकाणी आमचा मतदान केंद्राध्यक्ष एक नंबर नावाची ओळख करत आहे। या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष क्रमांक 3 शाही लावत आहे आणि या ठिकाणी मतदान कक्षामध्ये आमचे हे सर्व विद्यार्थी आपल्या आपल्या पसंतीचा उमेदवाराला मतदान करत आहेत आणि शालेय जीवनापासूनच लोकशाहीचे धडे देण्यासाठी निवडणूक प्रक्रिया समजण्यासाठी जिल्हा परिषद शाळा सोनाळे या ठिकाणी आमचे हे 7 उमेदवार इथे बसलेले आहेत। काल दिवसभर त्यांनी प्रचार केलेला आहे आणि बघा भली मोठी रांग या ठिकाणी दिसत आहे आणि आपलं अमूल्य मत शाळेचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी या अमूल्य मतदानासाठी 1 तासापासून जास्त वेळ रांगेमध्ये उभं राहणारे हे सुज्ञ मतदार आमच्या जिल्हा परिषद शाळा सोनाळेचे हे सगळे मतदार आहेत आणि हे मतदार मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत। लोकशाही सुदृढ करण्यासाठी शाळेचा योग्य उमेदवार निवडण्यासाठी अगदी भयमुक्त वातावरणामध्ये आमची ही निवडणूक इथे पार पाडली जात आहे। ही निवडणूक पार पाडण्यासाठी आमचे सगळे शिक्षक वृंद, आमच्या मुख्याध्यापिका पुष्पावती भोईर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पाडली जाते। ते आमच्या जाधव मॅडम आहेत, यांनी सगळे आमच्या उमेदवारांचे बिल्ले तयार केलेले आहेत। इथे मतदान कक्षामध्ये आमची ही चिमुकली बालिका मतदान टाकत आहे। यानंतरचा पुढचा इयत्ता 2रीची विद्यार्थिनी मतदान करत आहे। अतिशय सुरळीत आणि शांतपणे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे। जिल्हा परिषद शाळा सोनाळे या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे। निवडणूक व्यवस्थित पार पाडली जात आहे की नाही हे बघण्यासाठी आमचे मतदान प्रतिनिधी देखील आहेत, बारकाईने अगदी डोळ्यात तेल घालून हे लक्ष देत आहेत। आमचा मतदान केंद्राध्यक्ष प्रेसाइडिंग ऑफिसर देखील इथे आहेत, निवडणुकीवर लक्ष देत आहेत। छानपैकी निवडणूक होत आहे आणि आजच लगेचच निवडणुकीचा निकाल देखील जाहीर होणार आहे। धन्यवाद। सर्व प्रतिनिधींना टोटल हे बटन दाबून किती मतदान झाले ते दाखवून आहे पाहू शकता आपण। 216 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। धुवाधार पावसात सुद्धा जवळजवळ 95 ते 96% मतदारांनी आज मतदान केलं आहे आणि थोड्याच वेळात याचा निकाल होणार आहे। निकालासाठी फक्त मतदान उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी आणि एक उमेदवार आणि त्याचे 2 प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी आणि मतमोजणी अधिकारी आणि मुख्याध्यापिका मॅडम हे एवढेच मतमोजणी केंद्रात जाणार आहे। बाकीच्या कोणालाही मतमोजणी केंद्रात जाण्याचा अधिकार नाही। स्ट्रॉंग रूम मध्ये हा